नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 8.1चा चौथा प्रश्न सोडवणार आहोत। पहिले 3 प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण चौथा प्रश्न सोडवणार आहोत। कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल LMNO हा आपणास क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करायचा आहे। या दोन ॲडजस्टंट साइड्सचं मेजरमेंट इक्वल दिलेलं आहे आणि या दोन ॲडजस्टंट साइड्सचं मेजरमेंट इक्वल दिलेलं आहे आणि एक डायगोनलचं मेजरमेंट दिलेलं आहे। त्यावरून म्हणजे हे दोन साइड आणि या दोन साइड यांचं मेजरमेंट आहे, म्हणजे हे 4 एलिमेंट आणि हा डायगोनल म्हणजे टोटल 5 एलिमेंट्सचा आपणास मेजरमेंट दिलेला आहे। यावरून आपणास कन्स्ट्रक्शन करायचं आहे क्वाड्रिलॅटरल LMNOचं। सोडूया। लेंथ ऑफ LM आणि लेंथ ऑफ LO दिलेला आहे। लेंथ ऑफ LM दिलेली आहे 6 सेंटीमीटर आणि LO पण आहे 6 सेंटीमीटर, कारण इक्वल आहेत त्या 6 सेंटीमीटर। ह्या दोन ॲडजस्टंट साइड आहेत आणि ह्या पण। लेंथ ऑफ ON दिलेला आहे 4.5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर आणि NM लेंथ ऑफ NM इक्वल टू 4.5 सेंटीमीटर आणि 4.5 सेंटीमीटर आणि हा डायगोनल आहे OM 7.5 सेंटीमीटरचा दिलेला आहे। म्हणजे टोटल आपणास 1 2 3 4 5 एलिमेंट दिलेले आहे। 5 एलिमेंट्सचं मेजरमेंट दिलेलं आहे। यावरून आपणास क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करता येतो। तर प्रथम आपण एक साइड काढू, रफ फिगर काढून घेऊ आपण। LM साइड 6 सेंटीमीटर दिलेली आहे। समजा LM आपण 6 सेंटीमीटर साइड काढली, हे 6 सेंटीमीटर L आणि M 6 सेंटीमीटर होईल। तर नंतर आपणास LO 6 सेंटीमीटर दिली, LO 6 सेंटीमीटर म्हणजे आर्कमध्ये आपण कंपासमध्ये 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन येथे एक आर्क करणार। म्हणजे हे जेवढं डिस्टन्स आहे 6 सेंटीमीटर, हे पण 6 म्हणजे जवळपास एवढं येईल आर्क करणार। हे डिस्टन्स येईल आपलं 6 सेंटीमीटर आणि नंतर LO पॉईंट येईल इथं आपला आणि M आणि O हे डिस्टन्स दिलेलं आहे आपणास, म्हणजे डायगोनल हा पॉईंट O येईल। तर डायगोनलचं डिस्टन्स 7.5 आहे, म्हणजे कंपासमध्ये 7.5 डिस्टन्स घेऊन येथे आर्क करणार। म्हणजे हा पॉईंट मिळेल आपणास O। म्हणजे नंतर आपण हे डिस्टन्स दिलेलं आहे, हे जोडून घेतलं आपण। हे किती दिलं होतं 7.5 आणि हे 6, म्हणजे हा ट्रायंगल तयार झालेला आहे। आता या O पॉईंट मिळालेला आपणास। O वरून दुसरी साइड कोणती आहे आपली ON 4.5, म्हणजे 4.5 डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन येथे एक आपण आर्क करणार आहोत आणि M म्हणजे हा पॉईंट M येईल आपला, N येईल NM हे पण 4.5 डिस्टन्स दिलेला आहे, त्यामुळे येथे एक आर्क होईल। म्हणजे हा पॉईंट मिळेल आपला LMNO, म्हणजे हा आपला क्वाड्रिलॅटरल ही रफ फिगर होऊन जाईल। हे डिस्टन्स येईल 4.5 सेंटीमीटर आणि हे पण येईल आपलं 4.5 सेंटीमीटर। याप्रमाणे आपणास क्वाड्रिलॅटरल काढता येईल। कोणती साइड बॉटमला घेतली तरी चालेल। आपण LM घेऊ आणि कन्स्ट्रक्ट करू। त्यासाठी स्केल पट्टी आणि पेन्सिलच्या साहाय्याने 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ आपण। फ्रॉम 0 to 6 सेंटीमीटर हे डिस्टन्स LM L आणि M ही रफ फिगर काढलेली आहे, त्यामुळे आता इकडे काही पाहण्याची गरज नाही। हे मेजरमेंट त्याप्रमाणे आपण रफ फिगर काढली। याप्रमाणे आपण ॲक्युरेट मेजरमेंट घेऊन ही आता फेअर फिगर काढणार आहोत। LM हे डिस्टन्स 6 सेंटीमीटर घेतलेलं आहे, हे आपण अंदाजे घेतलं होतं, हे आता ॲक्युरेट झालेलं आहे आपलं। आता LO हे डिस्टन्स 6 सेंटीमीटर आहे, मग आपण कंपासमध्ये 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार आहोत। 6 सेंटीमीटर घेणार आहोत। हे 6 सेंटीमीटर LO म्हणजे L पॉईंटवरून आपण असा एक आर्क घेऊ। तो आर्क आहे आपला 6 सेंटीमीटरचा आणि आपणास डायगोनल दिलेला आहे MO हे 7.5, म्हणजे कंपासमध्ये 7.5 डिस्टन्स घेऊ आपण आता। 7.5 हे 7.5, मग M वरून हा जर आर्क येथे केला तर इंटरसेक्ट झालेल्या पॉईंटला आपण LM
हे ओ पॉईंट देणार आपण ओ, आणि हे दोन डिस्टन्स आपले हे दोन पॉईंट आपण मॅच करून घेऊ. आता हा मिळालेला ओ पॉईंट आणि हा डायगोनलही आपण काढलेला आहे. आता हा डायगोनल काढलेला आहे 7.5चा, म्हणजे ट्रायंगल झालेला आहे, म्हणजे हाफ क्वाड्रिलेटर झालेलाच आहे आपला आता. आणि 6 सेंटीमीटर हे डिस्टन्स घेऊन आणि हे 7.5 घेऊन आपण हा पॉईंट मिळवलेला आहे. आता ओवरून आपणास OL हे ON हे डिस्टन्स दिलेलं आहे 4.5 ON, म्हणजे आता 4.5 आपण कंपासमध्ये डिस्टन्स घेऊ. 4 आणि 0.5 इथे आपण आर्क करू असा. आणि M आणि N हे पण किती आहे 4.5, म्हणजे हे 4.5 घेतलेलं जे आपण. आता या पॉईंटवरून हा पॉईंट मिळाला. हा पॉईंट कोणता येईल आपला N पॉईंट येईल, म्हणजे हा पण 4.5चा आहे आणि हा पण 4.5चा आहे. ओके, 4.5चं डिस्टन्स होतं आपलं सेंटीमीटर, आणि हे पण 4.5 सेंटीमीटर, म्हणजे 4.5च्या ON आणि NM ह्या दोन्ही साईड्स कसे आलेल्या आपल्या इक्वल आलेल्या 4.5च्या. आणि LO आणि LM ह्या दोन्ही 6 सेंटीमीटरच्या झालेल्या आहेत. आणि डायगोनल आपला MO किंवा OM 7.5चा झालेला आहे आपला, म्हणजे रिक्वायर्ड क्वाड्रिलॅटरल आपण काढलेला आहे. ॲडजस्टंट साईड ह्या दोन दिल्या होत्या आपणास, त्यापैकी ही बॉटमला घेतलेली आपण. जर या दोन्हीपैकी एक बॉटमला घेतली असती तर आपली फिगर कशी आली असती, अशी आली असती. समजा MN आपण बॉटमला घेतली असती तर अशी फिगर दिसली असती आपली, किंवा आपण ही घेतल्यामुळे फिगर आपली अशी येणार आहे. कोणत्याही प्रकारे केलं तरी चालेल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.